पद्मा वहिनी कशी काय आली? कशी काय आली म्हणजे पायानं चालत आली. मी सकाळी तुम्हाला बोलायला आली तेव्हा मला पद्मा दिसली. तिला म्हणलं चालशील का म्हणून ती आली. याचा पटपट आज दिवसभरात झाला पाहिजे. एकट दुकटच आहे, मग पराठी उपडणार आहे. पोहोचले का पद्मा ते? लतानं गोपाल आला का त्याचा फोन? नाही, फोन घेऊन नाही आला. कायले फोन करंजी काकू ते मस्त खुशीत असन तिकडे ना. काही म्हणा पण लताचं नशीबच समजा, गोपालचंही समजा म्हणा. त्या आप्पाजीला जर खुश ठेवलं तर पुरी इस्टेट देतेच तो. त्याचे मोठं वावर आहे, गोपालचे आहे. चांगलंच आहे लताचं आता. करण ना काय आहे म्हातारा माणूस. दुसऱ्यानं लग्न केलं तरी तिचं नशीब उजळलं ना आपलं पहा. तुला काय झालं पद्मा? तू बी तर चांगली आहे. कायची चांगली आहे? कायचं तर गावाच्या बाहेर नाही गेली कधी. कुठं एवढ्या दूर गोवा नाही हे ना ते कोणी नाही ख्याचल मत जायला भेटते का नाही भेटत. जसं नशिबात लिहून असन तसं होते. आता तिच्या नशिबाचा योग असन तो. पहिलं ती एकट्याच खाय ना ते आप्पाजी करून, तर आता सकाळीच काल आली ती लता म्हणे का म्हणे तुम्ही दोन्ही टाईमचा डब्बा नेऊन दे जा म्हणे आप्पाजीले. आणि आता ते कसं अलग एकटं करून खाईन म्हणे. तुम्ही आहे ना म्हणे गावात त्याच्या सुनाची मामी, ते नेऊन दे जा म्हणे. मग दिला नाही का डब्बा तुम्ही नेऊन? दिला ना नेऊन. दिले बापा 2 पोळ्यानं भाजी. म्हाताऱ्या माणसाचं केलं तर काही पापात नाही जात. 2च पोळ्या नेऊन दिल्या ना, तेवढंच खाते ना. काय खाते विचारलंही नाही तिनं का मामी मी चालली गोव्याले तर तुम्ही चालता का? काय पद्मा वहिनी तुम्हाला कायले नेईन ते? नेईन म्हणजे काय झालं, नेलं असतं तर म्हणायला पाहिजे तर मामा 2 जण चाला तुम्ही. पागल आहे का पद्मा तू? तुम्हाला कायले नेईन ते? ते गेले फिरायले 2 जण लग्न झाल्यावर, तर तुम्हाला दोघाले कायले नेईन? रंगात भंग टाकाले. काम नाही दाम काही बी बोलता पद्मा वहिनी तुम्ही. तुला मी विचारलं नाही, तू काही भाषण जास्त नको बोलू. मला बी समजते सगळं. पण काय झालं काय असं थोडी आहे. त्याची खोली अलग राहते, आपली अलग राहते. तुम्ही बी पंजाब बहुलं तयार करा आणि चालल्या जा. ऐकन तर ना मा झाल्या असन बाबा गोष्टी. चला कापूस याचा झालं पाहिजे. एकट दुकटच आहे. दोघीच्या मनामध्ये चुमडं ठेवत जा, त्याच्यात भरत जाऊ कापूस. पाणी गिनी प्यायचं असन तर पिऊन घ्या आणि चला लागा. सुनीता वहिनी तिला काही घरी गमून नसन राहिलं म्हणून ते आली. नाही तर येणारी वे का ते काहीतरी म्हणलं असन चांभार चौकशा होते नाही येतो. आपल्याला काय करावं लागते, काही करू जाऊ दे ना. अंदरून जळून गेली आहे ते, तर ते काहीतरी आपल्याला सांगायला आली का ह्या बी माकड घेईन बा. पण शांता काकू तिची असं उलटी बोलली, मी बी बोलली म्हणून काय नाही ती याकून काय कापूसच नव्हते का. यंदा तू थोडीशी लंबी जा तिकडेच, तितक्यात कापूसच नाही आहे. गोष्टी नको करू. हो काकू येसूनच राहिलो आम्ही, गोष्टी नाही करत. पद्मा वहिनी तिनं लतानं ड्रेस काय नवीन विकत आणले का? कुठून आणले? मस्त ड्रेस घालून गेली ते. नवीन नाही तर काय मस्त मस्त ड्रेस आणले. मला दाखवले ते त्या दिवशी आली तर घेऊन. लग्न झाल्यावर रोज दुसऱ्या दिवशी गेलती. असं नाही काय एखाद्या मामीसाठी घेऊन देऊ बा. आपण एवढे दिवस मामीच्या घरी राहिलो. आता आलं ना तिकडून काही काय घेऊन देईन ते नवरी थे तर तिला असे एकदम कशी काय घेऊन देईन ते. तुम्ही तिचाच कड घेऊन बोलता ना. नाही घेता मी काय तुमच्यासोबत बोलत नाही का. द्या बरं दोघी जणी अलग अलग व्हा. चंदा सुंदर तू बी होय, अर्चना पद्मा तू बी होय. पटापट कापूस जा, गोष्टी नका करू. ऊन तपते बापा आता. पाणी जेवून राहिला. पहिले पाणी पितो. एकच बाटल भरून पाणी आणलं का शांता काकू? तुम्ही प्या तर पाण्याला काही कमी नाही, खायलाच कमी नाही. प्या पहिले, जेवल्यावर तिथं जाऊ हिरीवर. 2 बाटला भरून आणल्या म्या घरून, चांगल्या फ्रीजमध्ये थंड्या केल्यानं. दे बापा 2-3 घुटं पितो. खूप गरम होऊन राहिला आता, लागला उन्हाळा कडक. काय आणलं जी शांता काकू डब्यात? आणलं ना मेथीचा झुणका आणला करून, मेथीचं बेसन, भाकरी आणल्या. तुम्ही काय आणलं जी सुनीता काकू? जेवणच करून आली
तर आता झुणक्याचं नाव घेतलं तर सुनी शांता काकूपाची खातो अर्धिक भाकर. ते तर शांता काकून पहिलेच सांगितलं होतं का मी झुणगण भाकर आणतो, तू काही डब्बा नको घेऊ. काढा लवकर लवकर, भूक लागून गेली. आताच तुझ्या जीव पाणी पाणी होईन, आताच भूक लागली. पण मला एक का तुम्ही तर काय म्हणजे मी काल झोन काय करत होतो ना, आज कसा काय केला? काल करत होती मग तर ते दिने काही खात नाही, घन करण म्हणलं. मेथीची भाजी तोडलीच होती तर मग आज केला. म्हणलं चौथे सकाळी डब्यात बी नेणं होते. एक नंबर झाला झुणका शांताताई. त्याच्या आजचं काय खराब काहीच नाही होत ना, जे म्हणान ते चांगलं होतं. कसा केला जी झुणका? मस्त झाला. एक वेळा खरंच शांताताई याची रेसिपी सांगा तुम्ही. कायची रेसिपी? रेसिपीचं नाव घेतलं म्हणजे मला तर काटा येते अंगावर. आता काय झालं जी काकू? मोबाईल नाही का, नवीन मोबाईल घेतला आणि त्याचं लागलं मला येड. जे पाहत बसली का नाही 7 वाजतापर्यंत. तर मग त्याच्यात काही मी दिन्यानं मला सांगितलं रेसिपी मी पाहिल्या. एक दिसली मला रेसिपी, म्हणलं हे सगळं साहित्य तर आहे, घरी बनवून पाहतो. केलं बा रेसिपी. कशी मग हातानं बदलली, अर्धं दुसरं आणि ते अलगच काही झालं. वाढलं मी त्याले स्वयंपाक न करता भाजीपोळी. जे शिव्या खाल्ल्या का नाही मला बी त्याने चिवत्याच बनवलं. पहिले म्हणे तू खाऊन पाय मस्त झालं, मी खाल्ला बापा. उद्यापासून हे सोंग नको करू म्हणे. असं झालं ते रेसिपी. तुम्हाला कायची जी यूट्यूबची याची त्याची गरज आहे? तुमच्या हातच्या यूट्यूबला टाकाले एक रेसिपी म्हणते, किती टेस्ट आहे तुमच्या हाताले. तुमच्यासारखं तर आमच्याकडून काहीच बनत नाही. बरोबर बोलली अर्चना तू. खरंच नाही बनत. आपण किती प्रयत्न करन तरी नाही बनत. सांगूनच द्या मग झुणका कसा बनवला तर. काय मला सोल्यात झाडावर चढवता का तुम्ही? शांता काकू आम्हाला का सोल्याच्या झाडाचा जीव घ्यायचा आहे का? काय बी बोलतो बा तू. सांगा कसं केलं हे बेसन तर. काय केलं, मेथीची भाजी तोडली, बारीक बारीक कापली आणि कांदा टमाटर, कांदा आणि मिरचा आणि चांगला लसण बारीक चिरला. त्याची फोडणी दिली जिरा मोहरी टाकून. आणि मग कांदे आणि मिरची ठेवू दिले. आणि मग टमाटर चांगले 5-6 चांगले लाल लाल आणि मेथीची भाजी हे चांगली शिजू दिली. आणि मग त्याच्यात आपलं हे तिखट मीठ हळद हे टाकलं. थोडंसं सांबार तेव्हाच. ते शिजलं का मग बेसन आणि त्यात पाणी टाकलं थोडंसं. पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं म्हणा. बेसन पतलं पाहिजे तर पतलं, नाही तर झुणक्यावानी पाहिजे तर झुणक्यावानी. आणि चांगलं शिजू द्यायचं. काय झालं. आणि त्याच्यात थोडंसं बेसन आपण जेव्हा टाकतो तर पाल्याचा कांदा असेल ना तो टाकायचा. त्याच्याने आणखीन चव येते. तो पहिले नाही टाकायचा, मग का मग तो पहिले टाकला का जळल्याने होते. झालं बेसन मस्त शिजू द्यायचं चांगलं कमी गॅसवर. 20-25 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. तर त्यात तसं चांगली चव येते त्या बेसनाला. आणि मग झाल्यावर थोडंसं सांबार आणखी. झालं बेसन. पाला नाही टाकत का गोडलिंबचा? टाकायचा ना फोडणीच्या वेळेस टाकायचा. आता नसला तर नसला, असला तर टाकायचा. मी बी करतो पण टमाटर मेथीची भाजी काय थोडी टाकतो. तुम्ही चांगली टाकली शिजू दिली म्हणून त्या बेसनाला चव आली. मला काय गरज आहे जी मोबाईलवरून रेसिपी पाहायची? तुमचीच तर रेसिपी चांगली फेमस आहे. बरं काय झुणका लागून राहिला बेसनी. असं वाटते का किती भाकर खाऊन किती नाही. जास्त नको खाऊ, कमीच खा. कापूस याचाच आहे आणखी. लागून तरी कापूस येसून जरा डबल खाजा. चला मित्रांनो, तुम्हाला आवडली का आमची झुणक्याची रेसिपी तर सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.